गावठी कट्टा बाळगणारा सराईत गुन्हेगार क्राईम ब्रँच युनिट 1च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 1चे पोलीस हवालदार मिलिंद सिंग परदेशी, पोलीस नाईक प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीने रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रणव विनोद शेवाळे हा अंबड परिसरात हातात गावठी कट्टा बाळगून परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने प्रणव विनोद शेवाळे यास सापळा रचून ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून 30,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले। त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत शिरसाट, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मस्ते, संदीप भाण, नजीम खान पठाण, प्रशांत मरकड, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, रोहिदास लिलके, विशाल देवरे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, उत्तम खरपडे, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणे, सक्राम पवार आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूज साठी रोहन दनी, नाशिक।